आमच्या विहिरीत मोटार टाकून विनाकारण वाद का घालता असे म्हणल्याचा राग आल्याने आरोपींनी सोमनाथ वाबळे व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून कुऱ्हाड व चाकूने वार करून लोखंडी गज व लाकडी काठीने मारहाण करून जखमी केला। ही घटना 28 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील गुहा येथे घडली। सोमनाथ तुकाराम वाबळे वय वर्ष 32, धंदा शेती, राहणार गुहा, तालुका राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सोमनाथ वाबळे हे त्यांच्या घरासमोर असताना घरासमोरील रस्त्यावरून आरोपी पाण्याची मोटार घेऊन सोमनाथ वाबळे यांच्या विहिरीवर गेले। जाताना म्हणाले की आम्ही तुमच्या विहिरीवर मोटार टाकणार आहे, तुला काय करायचं ते कर असं म्हणून शिवीगाळ करून विहिरीवर गेले। तेव्हा सोमनाथ वाबळे हे त्यांना समजावून सांगण्यासाठी लगेच विहिरीवर गेले व आरोपींना म्हणाले की तुम्ही आमच्या विहिरीत मोटार टाकून विनाकारण वाद का घालता असे म्हणल्याचा त्यांना राग आला। ते म्हणाले की विहीर आमची आहे, आम्ही या विहिरीवर मोटार टाकणारच असं म्हणून आरोपींनी सोमनाथ वाबळे व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून कुऱ्हाड व चाकूने वार करून लोखंडी गज व लाकडी काठीने मारहाण करून जखमी केला। सोमनाथ तुकाराम वाबळे यांनी पोलिसांसमक्ष दिलेल्या जबाबावरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी नानासाहेब रंगनाथ वाबळे, गंगाधर रंगनाथ वाबळे, रंगनाथ कृष्णाजी वाबळे, आशुतोष गंगाधर वाबळे, प्रणिती नानासाहेब वाबळे, सार्थक नानासाहेब वाबळे, सुनीता नानासाहेब वाबळे, गीता गंगाधर वाबळे, अभिमन्यू गंगाधर वाबळे सर्व राहणार गुहा, तालुका राहुरी यांच्यावर राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।